VKR न्यूज आवाज युवकांचा गणेश कंगाळ आपले हार्दिक स्वागत करतो। आज आपण जिल्हा उद्योग केंद्र नाशिक सातपूर सिग्नलजवळ आपण आज इथं आलेलो आहोत। जिल्हा उद्योग केंद्रामध्ये अनेक योजना चालतात आणि बऱ्याच वर्षापासून इथे बेरोजगारांसाठी खूप योजना चाललेल्या आहेत। आज आपण जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक संदीपजी पाटील साहेब आज आपण यांच्याकडे आलेलो आहोत। जिल्हा उद्योग केंद्रामध्ये काय काय योजना चालू आहेत आणि बेरोजगारांना त्यांचा काय लाभ होईल। सर्वप्रथम साहेब VKR न्यूज आवाज युवकांचा या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। धन्यवाद। मला सांगा की आपल्या या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये कोणकोणत्या योजना चालू आहेत। नमस्कार। सर्वप्रथम मी संदीप पाटील, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र। आमच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यतः जे सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगारासाठी योजनांची अंमलबजावणी केली जाते। जसं पहिली योजना तुम्हाला मला सांगता येईल की सुधारित बीज भांडवल योजना म्हणून एक योजना आहे। याच्यामध्ये 25 लाखापर्यंत कर्जाची रक्कम ही अर्जदाराला देता येते आणि याच्यामध्ये पात्र जे व्यवसाय आहेत ते एक मुख्यतः उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण अर्ज करू शकतात आणि याला लागणारे जे आवश्यक कागदपत्र आहेत ती ह्या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपल्याला उत्पन्नाची अट नाही आहे। दुसरी गोष्ट शिक्षण जे आपल्याला ते 7वी पास आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यक आहे। तर चांगली योजना आहे। 25 लाखापर्यंत अगदी ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतात। आपण जिल्हा उद्योग केंद्र येथे यावे आणि या योजनेसाठी जी कागदपत्र लागतात ती मी आता तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम आपलं जे आधार कार्ड आहे, आपला प्रकल्प अहवाल, आपण जे काम करणार आहोत त्या संदर्भातलं त्या प्रकल्पाचं विस्तृत विवरण थोडक्यामध्ये आमच्याकडनं मागितलं जातं। परत जे आपण व्यवसाय करणार आहोत त्याची काही कोटेशन्स असतात, म्हणजे आपण जे काही मशीन घेतो, फर्निचर घेतो किंवा इतर जे गुंतवणूक करतो त्याचे कोटेशन्स आपल्याला आवश्यक असतात। यासोबत आपला जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, आपण विशिष्ट जातीच्या प्रवर्गातनं जर असाल तर OBC, SC, ST त्यानुसार आपलं जातीचं प्रमाणपत्र व इतर जागेची कागदपत्र म्हणा, ही सगळी कागदपत्र त्याच्यामध्ये आपण जोडून आमच्याकडे द्यायची आहेत। त्यानंतर हा अर्ज आमची स्क्रुटिनी झाल्यानंतर, छाननी झाल्यानंतर आपण ज्या गावात राहतो, ज्या कार्यक्षेत्रात राहतो तेथे आपण ती अर्ज आपण त्या बँकेला पाठवतो, अशी याच्यामध्ये प्रक्रिया आहे। या योजनेमध्ये 15% जे आहे ते आपण बीज भांडवल देतो। जर उमेदवार हा जातीच्या प्रवर्गात नसेल तर त्याला 20% बीज भांडवल दिलं जातं आणि स्वतःचं उमेदवाराचं 5 ते 10% कॉन्ट्रिब्युशन असतं याच्यामध्ये। असं एकंदर या स्कीमचं मॅन्डेट आहे। याच्यामध्ये जे बीज भांडवल जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दिलं जातं ते आपण फेडायचं आहे स्वतः आणि बाकीची जी रक्कम आहे ती आपण यांच्याकडे द्यायची आहे, बँकेकडे परत करायची आहे। ही झाली आपली पहिली योजना। दुसरी योजना जी आहे शासनाची, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, या ज्या दोघी योजना आहेत या सबसिडीच्या योजना आहेत, अनुदानाच्या योजना आहेत। याच्यामध्ये ह्या दोघी योजना ऑनलाईन पद्धतीने राबवल्या जातात। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना cmegp.gov.in ह्या वेबसाईटवर जर आपण गेलात तर योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कुठली कागदपत्रे लागतात, या सगळ्याची सगळी माहिती आपल्याला तिथे मिळेल। जर आपल्याला प्रकल्प अहवाल बनवण्यात अडचण येत असेल तर आपल्याला रेडीमेड डेमोचे प्रकल्प अहवाल तिथे आहेत। आपण हे सगळं जोडून तो अर्ज ऑनलाईन करायचा आहे। सर्वप्रथम या योजनेमध्ये जे काही निकष आहेत ते मी आपल्याला सांगू इच्छितो। या योजनेमध्ये फक्त उत्पादन आणि सेवा क्षेत्रच पात्र आहे। 25 लाखापर्यंत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आहे आणि 50 लाखापर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे आणि दोघाही योजनांमध्ये सर्व्हिस क्षेत्रासाठी 10 लाखापर्यंत आणि PMGPमध्ये 25 लाख आणि CMGPमध्ये 50 लाख असं उद्योग क्षेत्रासाठीचं त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे। योजनेसाठी उत्पन्नाची दोघी योजनांमध्ये उत्पन्नाची कुठली अट नाही आहे। आपल्याला मुख्यतः
जे शिक्षण आहे की 7वी पास आणि 10वी पास 25 लाखाच्या वर जर आपण अर्ज करत असाल तर कमीत कमी आपण 10वी पास असणं अपेक्षित आहे. या योजनेमध्ये कागदपत्रं जी लागतात ती आपल्याला आपलं जन्माचा दाखला, आपले प्रोजेक्ट रिपोर्ट, आधार, पॅन असेल तर आपलं पॅन कार्ड, लिव्हिंग, आपला ग्रामीण लोकसंख्येचा दाखला असेल तर तो आपण त्यामध्ये जोडू शकतात किंवा इतर आपले आवश्यक अपंगासंदर्भातले काही कागदपत्र असतील, आपण त्या प्रवर्गातून येत असू जातीच्या त्या प्रवर्गाची कागदपत्रे असतील ती आपण सगळी त्याच्यामध्ये ऑनलाईन अपलोड करायची आहेत. त्याच्यानंतर तो अर्ज जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कमिटीमार्फत छाननी करून मान्य जिल्हाधिकारी ह्या कमिटीचे अध्यक्ष असतात. मान्य जिल्हाधिकाऱ्यांचे अप्रूव्ह भेटल्यानंतर आपलं जी बँक ज्या भागात आपण राहतो त्या बँकेला हा अर्ज आपण ऑनलाईन पद्धतीने पाठवला जातो. तरी सगळ्या युवकांना मी अशी विनंती करतो की आपण जास्तीत जास्त शासनाचा या योजनेचा लाभ घ्या. आपणास काही अडचणी या संदर्भात उद्भवल्यास आपण जिल्हा उद्योग केंद्राला संपर्क करा. धन्यवाद पाटील साहेब, खूप सुंदर माहिती दिली. आणि या सुंदर माहितीचे अधिकारी आपण जिल्हा उद्योग केंद्र नाशिक जसं साहेबांनी आवाहन केलं त्याप्रमाणे तुम्ही डायरेक्ट जिल्हा उद्योग केंद्रात इथे यावं. कुठल्याही मध्यस्थीची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. इथे यायचं, इथं सर्व आम्ही बघितलेलं आहे की इथं सर्व पेपर जे काय लागतात ते सर्व पेपर यांनी ऑफिसमध्ये चिटकवलेले आहेत आणि त्याच्यावरनं तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल. सगळी ऑनलाईन पद्धत आहे आणि सर्व सरकारी बँकांमध्ये ही योजना राबवली जाते. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत त्यांना पाठवली जाते. आणि जर तुम्हाला काही अजून अडचणी असतील तर VKR न्यूज या चॅनलमध्ये तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या अडचणी टाका, त्या तिथे सोडवल्या जातील, तिथेच तुम्हाला उत्तरं दिले जातील. आणि चॅनलला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे. जय हिंद, जय भारत.